नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, असा मर्द मराठा राजा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव शिवानी आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज 19 फेब्रुवारी संपूर्ण जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस। अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे भोसले होय। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते। त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व पिता शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला। माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रुजवले। त्या दृष्टीने शिवरायांनी विजयी घोडदौड सुरू केली। त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले। त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला आणि अनेक वर्षाची गुलामगिरी नष्ट केली। त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 6 जून 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला। रयतेला आदर्श राजा मिळाला। ते नेहमी सर्वांना समान न्याय, सर्व धर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान